14 जुलै कर्क राशी भविष्य. अचानक धनलाभाचे संकेत, पण आधी हे जाणून घ्या. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कर्क राशीच्या प्रिय बांधवांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत आहात का? आर्थिक अडचणीमुळे मनावर ताण आहे का? खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही असे वाटत आहे का? जर उत्तर हो असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 14 जुलैचा दिवस तुमच्या आयुष्यात काही विशेष संकेत घेऊन आला आहे. पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तुमची ही कमेंट केवळ शब्द नसेल तर ती तुमच्या श्रद्धेची साक्ष असेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा संदेश सांगणार आहे जो तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करून जाईल. 14 जुलै 2026चा विशेष संदेश. आजचा दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आशेचा किरण घेऊन आलेला दिसत आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामध्ये काही सकारात्मक हालचाल दिसू शकते. प्रत्येक संघर्षाचा एक शेवट असतो आणि प्रत्येक अंधारानंतर एक नवीन सकाळ येते. आजचा दिवस तुम्हाला याच गोष्टीची जाणीव करून देणार आहे. कर्क राशीच्या मनातील संघर्ष आणि भावनिक सत्य. कर्क राशीच्या व्यक्ती मनाने खूप भावनिक असतात. बाहेरून मजबूत दिसत असले तरी आतून अनेक भावना, चिंता आणि अपेक्षा घेऊन जगत असतात. अनेकदा तुम्ही इतरांसाठी जगता, इतरांना मदत करता, पण स्वतःच्या वेदना मात्र कोणालाही सांगत नाही. काही वेळा रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारता, माझी वेळ कधी येणार? माझ्या मेहनतीचे फळ मला कधी मिळणार? पण लक्षात ठेवा, विश्व कधीच कोणाची प्रामाणिक मेहनत वाया जाऊ देत नाही. काही गोष्टी योग्य वेळा आल्यावरच मिळतात. ग्रहस्थिती काय सांगते? आजची ग्रहस्थिती तुम्हाला संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्याचा सल्ला देत आहे. तुमच्या राशीवर पडणाऱ्या ग्रहांचा प्रभाव सांगतो की घाई न करता विचारपूर्वक घेतलेले निर्णय पुढील काळात फायदेशीर ठरू शकतात. आज मिळणारी एखादी छोटी माहिती, एखादी भेट किंवा एखादा संवाद भविष्यात मोठे परिवर्तन घडवू शकतो. अचानक धनलाभाचे संकेत. आज धनलाभाचे काही संकेत दिसत आहेत. हा धनलाभ अचानक मिळालेल्या पैशांच्या स्वरूपात असू शकतो. पण काही वेळा धनलाभ म्हणजे योग्य संधी मिळणे, अडकलेले काम पूर्ण होणे किंवा नवीन मार्ग खुला होणे देखील असते. त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येक संधीकडे लक्ष द्या. अडकलेले पैसे आणि आर्थिक संधी. ज्या व्यक्तींचे पैसे अडकलेले आहेत त्यांना काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. जुन्या व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे. एखादा फोन, एखादा मेसेज किंवा एखादी भेट आर्थिक प्रगतीचा मार्ग उघडू शकते. मात्र कोणत्याही योजनेत किंवा व्यवहारात पैसे गुंतवण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. आकर्षक आश्वासनांवर लगेच विश्वास ठेवू नका. नोकरी आणि करिअरमध्ये मिळणारे संकेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत आता लोकांच्या नजरेत येऊ लागेल. ज्या व्यक्तींना बदलाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी नवीन संधींचे संकेत दिसत आहेत. संयम आणि सातत्य हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. व्यवसाय आणि व्यापारासाठी महत्त्वाचा इशारा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन व्यवहाराचे संकेत आहेत. मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नका. प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक अट आणि प्रत्येक व्यवहार नीट तपासा. योग्य नियोजन केल्यास पुढील काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. प्रेम, नाती आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांमध्ये संवादाला खूप महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांपासून एखादा गैरसमज किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अविवाहित व्यक्तींना एखादी नवीन ओळख किंवा आनंददायी संवाद अनुभवायला मिळू शकतो. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि सकारात्मक राहू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. घरातील एखाद्या व्यक्तीकडून मिळणारा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगती. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. आज केलेली मेहनत भविष्यात मोठं यश देऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ आशादायक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा. आरोग्य आणि मानसिक स्थिती. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. जास्त ताण घेऊ नका. पुरेशी झोप, योग्य आहार आणि सकारात्मक विचार यामुळे मन अधिक स्थिर राहील. काही वेळ स्वतःसाठी काढा. स्वामी समर्थांचा विशेष संकेत. काही वेळा जीवनात असे क्षण येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात.
पण अशाच वेळी स्वामी समर्थ आपल्याला धैर्य देतात. ते सांगतात की अडचणी कायमस्वरूपी नसतात. प्रत्येक संकटासोबत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील असतो. आजचा शुभ रंग पांढरा किंवा क्रीम. शुभ अंक 2 आणि 7. शुभ वेळ सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 नंतर. स्वामी समर्थांचा महाउपाय. आज रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे बसा, स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. त्यानंतर मनातील एक इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा. हा उपाय श्रद्धेने करा. भाग्य बदलण्याची चाहूल आणि लपलेले संकेत. कर्क राशीच्या व्यक्तींनो, काही वेळा जीवन आपल्याला काही संकेत देत असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एखादे जुने स्वप्न वारंवार आठवत असेल, एखादी जुनी व्यक्ती अचानक संपर्कात आली असेल किंवा एखाद्या कामाबद्दल मनात सतत विचार येत असेल, तर हे योगायोग समजू नका. अनेकदा विश्व आपल्याला पुढील मार्ग दाखवण्यासाठी अशा प्रकारचे संकेत देत असते. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचे ऐकण्याचा सल्ला देतो. काही वेळा बाहेरच्या लोकांपेक्षा तुमचे मनच तुम्हाला योग्य दिशा दाखवत असते. एखाद्या गोष्टीबद्दल मन सतत होकार देत असेल तर त्याचा विचार करा, मात्र भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. बुद्धी आणि भावना यांचा समतोल साधा. तुमच्यापैकी काही व्यक्तींना आज एखादी अशी बातमी मिळू शकते जी सुरुवातीला छोटी वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे आज प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक संधीला महत्त्व द्या. कधीकधी भाग्य मोठ्या आवाजात येत नाही, ते शांतपणे आपल्या दारावर टकटक करत असते. श्रद्धा, संयम आणि यशाचा खरा मार्ग. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येकाला पटकन यश हवे असते, पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते आणि संयम ठेवावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील प्रयत्नांचे देखील आहे. तुम्ही आज जे कष्ट घेत आहात त्याचे फळ कदाचित आज मिळणार नाही, पण योग्य वेळी नक्की मिळेल. त्यामुळे स्वतःवर शंका घेऊ नका. अनेक कर्क राशीच्या व्यक्ती स्वतःच्या क्षमतेपेक्षा स्वतःच्या कमतरतांकडे जास्त लक्ष देतात. ही सवय बदला. तुमच्यात खूप सामर्थ्य आहे. तुमच्यात लोकांना जोडून ठेवण्याची ताकद आहे. तुमच्यात प्रेम आहे, संवेदनशीलता आहे आणि संघर्ष सहन करण्याची क्षमता आहे. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर स्वतःच्या प्रयत्नांवर देखील विश्वास ठेवा. कारण स्वामी कृपा तेव्हाच अधिक प्रभावी ठरते जेव्हा भक्त स्वतःही प्रयत्न करत राहतो. आज स्वतःला एक वचन द्या, कितीही अडचणी आल्या तरी हार मानायची नाही, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय अजून लिहायचा आहे. भावनिक साध. कर्क राशीच्या व्यक्तींनो, काही वेळा आयुष्य इतकी कठीण परीक्षा घेते की आपण थकून जातो. आपल्याला वाटते की आता काहीच बदलणार नाही, पण लक्षात ठेवा, सर्वात काळोखी रात्र ही सूर्योदयाच्या आधीच असते. तुमच्या आयुष्यातील संघर्ष हा तुमचा शेवट नाही, तर तो तुमच्या यशाची तयारी आहे. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्याच वेदना उद्या तुमच्या सामर्थ्याची ओळख बनू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची वेळ येत आहे. तुमचे प्रयत्न व्यर्थ गेलेले नाहीत. विश्व तुमच्या प्रत्येक प्रयत्नाची नोंद ठेवत आहे. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा करा. तुमची ही कमेंट श्रद्धेचा दीप प्रज्वलित करेल. आणि लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका, कारण आशेच्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद उभा असतो. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.